नाथ संप्रदाय. नाथ संप्रदाय हा शैव संप्रदाय आहे. उत्तर देशी व दक्षिण देशी असे जे दोन शैव संप्रदाय आहेत त्यापैकी उत्तरेकडील औदीच्या संप्रदायाशी नाथ संप्रदायाचा संबंध येतो. हा संप्रदाय उत्तरेकडील काश्मीर प्रदेशात उदयाला आला. त्याचा मूळ ग्रंथ म्हणजे वसुगुप्तला ज्याचे प्रारंभी दर्शन झाले ती शिवसूत्रे होय. इसवी सन 820 या वसुगुप्ताचा काळ होय. सांप्रदायिक ग्रंथात या संप्रदायाची विविध नावे आढळून येतात. नाथपंथ अथवा नाथ संप्रदाय, अवधूत मत, योगमत, योग संप्रदाय, सिद्धमत, सिद्धपंथ, सिद्धमार्ग ही नावे दर्शन आणि साधना यांना अनुसरून दिली आहेत. तथापि गोरक्षनाथांनी प्रवर्तिलेला आणि संघटित केलेला संप्रदाय या अर्थाने नाथ संप्रदाय हे नाव प्रसिद्ध झाले. संप्रदायातील प्रमाणभूत ग्रंथ. नाथ संप्रदायात सिद्धांत आणि साधन पद्धतीवर चर्चा करणारे अनेक ग्रंथ असून ते संस्कृत आणि हिंदी भाषेत लिहिलेले आहेत. या सर्व ग्रंथात विशेषतः साधना, योग साधना विवेचन करणारेच ग्रंथ विपुल प्रमाणात आहेत. संस्कृत ग्रंथातील अधिकांश ग्रंथांचे कर्तृत्व गोरक्षनाथांकडे दिले जाते. त्यात सिद्ध सिद्धांत पद्धती या ग्रंथास नाथ संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. शिवाय याच ग्रंथाच्या आधारे लिहिलेले सिद्ध सिद्धांत संग्रह आणि गोरक्ष सिद्धांत संग्रह हे दोन ग्रंथ संप्रदायात प्रमाण ग्रंथ मानले आहेत. गोरक्ष पद्धती हा 200 संस्कृत श्लोकांचा संग्रह आहे. यालाच गोरक्ष ज्ञान, ज्ञानशतक अशीही नावे आहेत. हठयोग प्रदीपिका या सांप्रदायिक ग्रंथाचे कर्तृत्व योगींद्र स्वात्वारामाचे मानले जाते. याचे 4 अध्याय असून 382 श्लोक आहेत. उपास्य देवता. शिव उपासनेला या संप्रदायात विशेष असे महत्त्व आहे. शिवाच्या इच्छेने सर्व सृष्टी निर्माण होते आणि त्याच्यात विलीन होते. शिवाची ही इच्छा म्हणजे शक्ती आणि त्यामुळे शक्ती ही सृष्टी निर्मितीचे कारण ठरते. नाथ सिद्ध योगी स्वतःला अवधूत मानतात. अवधूत गीता हा ग्रंथ दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना सांगितला. गुरु परंपरेला महत्त्व देणाऱ्या याही संप्रदायात दत्तात्रेयाला पूज्यस्थान प्राप्त झाले आहे. नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष परंपरा. नाथ संप्रदायात नवनाथ आणि 84 सिद्ध पुरुष विशेष महत्त्वाचे मानले जातात. गोरक्ष सिद्धांत संग्रहात नवनाथांच्या 2 गणना दिल्या आहेत. 1 आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, उदयनाथ, दंडनाथ, सत्यनाथ, संतोषनाथ, कूर्मनाथ, भवतारणी आणि गोरक्षनाथ. 2 गोरक्षनाथ, जगन्नाथ, जालंधरनाथ, नागार्जुन, सहस्रार्जुन, दत्तात्रेय, देवदत्त, जडभरत आणि मत्स्येंद्र. पवित्र स्थाने. गोरखपूर हे या संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे. गोरक्षनाथांनी सर्वत्र संचार केल्यामुळे संपूर्ण भारतभर सांप्रदायिक मठांची स्थापना झाली आहे. नाथ संप्रदायाचे लोक शिव, भैरव आणि शक्ती यांच्या सर्व मंदिरांना पूज्य मानतात. अयोध्या, द्वारका, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ, वृंदावन, पुष्कर, रामेश्वर, काश्मीरमधील अमरनाथ आणि नेपाळमधील पशुपतीनाथ या स्थानांची यात्रा करतात. त्र्यंबकेश्वर, चंद्रगिरी, पैठण, आळंदी, मंगेशनाथ, छिंदवाडा, खेडले इत्यादी स्थाने या संप्रदायाशी निगडीत आहेत. सासवड मार्गावर दिवे घाटात कानिफनाथ मंदिर आहे. वेश आणि आचार. कान विदीर्ण करून घेतल्यामुळे यांना कानफाटे असेही म्हणतात. कानात कुंडले घालतात. घंगारी, रुद्राक्षमाला, किंकरी, मेखला, जानवे, शृंगी, कंथा, दंडा, खापरी आणि आधारी हा बाह्यवेश. अंगाला विभूती लावणे, खांद्यावर व्याघ्रांबर घेणे, पायांवर पावरी घालणे,
आणि काखेत खापर घेणे ही पद्धत. योग साधनेला या संप्रदायात महत्व आहे. चित्तवृत्तीचा निरोध हा योग साधनेचा प्रारंभ होय. गोरक्षनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, क्षमा, धृती, शौचादी, 10 यम आणि दान, तप, पूजन, सिद्धांत श्रवण इत्यादी 10 नियम पाळण्यावर अधिक भर दिला होता. समाधी अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी विशुद्ध आचारांचे महत्व त्यांनी समाजाला पटवून दिले. विचारातील विवेक, वाणीतील सत्य आणि आचारातील शुचिता हे त्यांच्या शिकवणुकीचे मर्म होते. रहणी, करणी आणि वाणी यांच्यातील सुखसंवाद अवधूत पद प्राप्त करून देतो असे त्यांनी सर्वांना सांगितले. उदात्त आणि उन्नत अशा आचारांच्या माध्यमातून आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा एक महान आदर्श साधन मार्गात त्यांनी निर्माण केला. नाथ संप्रदायातील शुद्ध योग मार्गाचा विचार कमी होऊन तांत्रिक योग मार्ग वाढू लागला. त्यामुळे यातील उदात्त तत्वांचा विचार घेऊन पुढील संतांनी भक्ती मार्गाचा प्रचार केला. त्यामुळे सुबोध, सुलभ अशा भक्ती मार्गाचा अवलंब समाज करू लागला. पुढील काळात नाथ संप्रदाय भक्ती मार्गात विलीन झाला. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ. अनेक भाविक मंडळी श्री नवनाथ भक्तिसाराचे वाचन करतात. नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ गोरक्ष किमयागार या ग्रंथाच्या आधारे धुंडीसूत मालू नरहरीने लिहिला आहे. 1819 मध्ये हा ग्रंथ पूर्ण झाला. धुंडीसूत मालू कवींची भाषा ही प्रासादिक आहे. नाथ संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांची आख्याने यात वर्णन केलेली आहेत. ही वर्णने चमत्कृतीपूर्ण आहेत. सर्वसामान्य लोकांना चमत्काराची आवड असते. तसेच पंढरपुरातील पांडुरंगाचेही वर्णन या ग्रंथात आहे. महाराष्ट्रातील अनेक मंडळींचे श्री पांडुरंग हे उपास्य दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या मनावरही या ग्रंथांचा प्रभाव झालेला दिसून येतो. या ग्रंथात मत्स्येंद्रनाथाची कथा वर्णन केली आहे. श्रीकृष्णाने नवनारायणांना बोलवून नवनाथांचा अवतार घेण्यास प्रेरणा दिली होती. मत्स्यीच्या पोटातून मत्स्येंद्रनाथांचा जन्म झाला. तसेच राखेतून गोरक्षनाथांचा जन्म झाला. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, गहिनीनाथ, काणिपनाथांच्या जीवनातील अनेक प्रसंग या ग्रंथात वर्णन केले आहेत. त्याचप्रमाणे चंपावती, गोपीचंद, मैनावती, मीनानाथ, भर्तृहरी, अडबंगनाथ, रेवणनाथ, चौरंगीनाथ, धर्मनाथ यांच्या कार्यकर्तृत्वाचे वर्णन केले आहे. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे एकूण 40 अध्याय आहेत. यामध्ये एकूण 7600 ओव्या आहेत. या ग्रंथाचे अनेक लोक पारायण करतात. काही माणसे घरी पारायण करतात, तर काही मंडळी गाणगापूर, नरसोबावाडी, औदुंबर, माहूर, गिरनार अशा दत्तक्षेत्री जाऊन पारायण करतात. परमश्रद्धेने या ग्रंथाचे वाचन करून आपली कर्तव्य कर्म सत्याच्या आधारे पूर्ण करावीत. आपल्या सात्विक प्रयत्नाने आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपले जीवन पूर्ण विकसित होत असते. परमार्थाच्या मार्गाने चालणे हे सतयुग आहे आणि तामस मार्गाने वाटचाल करणे हे कलियुग आहे. शास्त्रसिद्ध पद्धतीने नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन करावे. फलश्रुती. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे निर्माण होत असतात. काही ग्रंथांचे वाचन केले की संकटे दूर होतात, अशी लोकांची श्रद्धा असते. अध्याय पहिला. संबंध बाधा नाहीशी होऊ शकते. अध्याय दुसरा. धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. अध्याय तिसरा. शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध, विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य होते. अध्याय चौथा. कपटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव होईल, राजदरबारी मान मिळेल. अध्याय पाचवा. घरात भूतबाधा असेल तर थांबेल आणि पुन्हा होणार नाही. अध्याय सहावा. शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल. अध्याय सातवा.
84 लाख योनीत पुन्हा जन्म होणार नाही. व्यथा चिंता संपेल. अध्याय 8. दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल. अध्याय 9. 14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील. अध्याय 10. स्त्री दोष नाहीसे होऊ शकतील, मन सात्विक होईल आणि मुले जपतील. अध्याय 11. अग्निपीडा दूर होईल, ग्रहदोष संपतील आणि संततीची प्राप्ती होईल. अध्याय 12. देवतांचा क्षोभ संपूर्ण जाईल, देवदेवता अनुग्रह करतील. अध्याय 13. स्त्रीहत्येचा दोष संपेल आणि पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14. कारागृहातून सुटका होईल, निर्दोषपणे लोकांमध्ये वावरता येईल. अध्याय 15. घरातील संघर्ष संपून घरामध्ये सुखशांती नांदेल. अध्याय 16. वाईट स्वप्ने पडणार नाहीत. अध्याय 17. योगसिद्धी साधेल आणि सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्याय 18. ब्रह्महत्येचा दोष संपेल आणि पितरांचा उद्धार होईल. अध्याय 19. आनंददायी मोक्षमार्ग खुला होईल. अध्याय 20. मन ताब्यात ठेवता येईल आणि प्रपंच सुखी होईल. अध्याय 21. गोहत्येचे पातक संपेल आणि तपोलोकात प्रवेश मिळेल. अध्याय 22. ज्ञानसंपन्न मुलगा होईल, विद्वान त्याचे ज्ञान मान्य करतील. अध्याय 23. घरातील सुवर्ण टिकून राहील. अध्याय 24. बालहत्या दोष संपून जाईल आणि मुले सुखी होतील. अध्याय 25. कोणाचा शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून मनासारखा प्रपंच होईल. अध्याय 26. गोहत्येचा दोष संपेल आणि मुले संघर्ष करणार नाहीत. अध्याय 27. हरविलेली वस्तू सापडेल, गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय 28. गुणवान स्त्रीशी लग्न होईल आणि ती अखंड सहकार्य करेल. अध्याय 29. रोग बरे होऊन त्रिविध ताप संपेल. अध्याय 30. चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अध्याय 31. कोणत्याही मंत्राचे वाईट प्रयोग आपणावर होणार नाही. अध्याय 32. संकटे नाहीशी होतील आणि आयुष्य वाढेल. अध्याय 33. रोग होणार नाहीत आणि झाले तर बरे होतील. अध्याय 34. सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन प्रगतिशील होईल. अध्याय 35. महासिद्धी प्राप्त होईल आणि 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36. साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. अध्याय 37. दुःशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. अध्याय 38. शारीरिक आजार दूर होतील. अध्याय 39. युद्धात विजय प्राप्त होईल. अध्याय 40. कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ या ग्रंथांच्या वाचनाने पुण्य लाभेल. मित्रांनो, संकटे ही प्रत्येकाच्या वाट्याला येतात. संकटांचे स्वरूप जाणून घ्यावे आणि ती संकटे दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा. तसेच श्रद्धेने ग्रंथाचेही वाचन करावे. आज आपले एखादे संकट दूर झाले तर उद्या दुसरे संकट येणार. या संकटांतूनच मार्ग काढावयाचा असतो. मूलाधार चक्रातील कुंडलिनी उत्थापन होऊन दूरदर्शन, दूरश्रवण आणि ईश्वर दर्शनाचे कितीतरी अनुभव मला प्रत्यक्षात घेता आले. विश्वामागील परमसत्तेला सूर्याप्रमाणे प्रत्यक्ष स्वरूपात पाहिले. परमार्थाच्या कोणत्याही मार्गाने वाटचाल केली तरी कुंडलिनी शक्तीचे उत्थापन होत असते. मित्रांनो, या विश्वाला चालविणारी एक महान शक्ती आहे. यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपले आचार, विचार, उच्चार सात्विक ठेवा. आपल्यातील देवत्व पूर्णपणे विकसित करा. सर्वांचे सर्व भावे कल्याण हो, हीच प्रभूचरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर तांदळे. प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनेल सहज बोध. लाईक, शेअर.